महिलांना एकाच वेळी 2 योजनांचा लाभ घेता येणार नाही असं म्हटलंय माणिकराव कोकाटे यांनी। लाडकी बहीण की शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यायचा हे महिलांनी ठरवावं असं कोकाटेंनी म्हटलंय। तर आम्हाला निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीची गरज होती असं माणिकराव कोकाटेंनी म्हटलेलं आहे। एका वेळेस 2 ठिकाणी लाभ घेता येत नाही, नियम आहे। त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घ्यायचा आहे। त्यांनी लाडकी बहीण योजना घ्यायची की पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा, तो त्यांनी ठरवायचा आहे। त्यामुळे त्यांना मात्र लाडक्या बहिणींना, महिलांना अधिकार प्राप्त व्हावे, त्यांना घरामध्ये आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी या भावनेनं स्वतंत्र पायावर उभं राहता यावं। लाडक्या बहिणीमुळे आता मजुरी वाढली हो शेतकऱ्यांची। आता तसे मजुरी रेट वाढलेलेच आहेत ना। आता ठीक आहे ना, तुम्ही आता सगळं बहिणीवरच अवलंबून का बरं राहता? तुम्ही काम करायला पाहिजे ना पुरुषांनी, हे सगळं बहिणीनेच करावं असं। आमचं ठीक आहे, आम्हाला निवडणुकीला बहिणीची गरज होती, पण मग पुरुषांनी काय करायचं? त्यांनी काम नाही करायचं का? तो रोहित पवारांनी यावर ट्विट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना कृषी सन्मान योजनेचे पैसे वजा करण्याचा विचार सरकार करत असेल तर सरकारनं अक्कल गहाण ठेवली आहे का असा प्रश्न पडतो। मुळात शेतकरी महासन्मान योजना, लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा उद्देश पूर्णतः भिन्न आहेत हे सरकारने लक्षात घ्यावं। उगाच अकलेचे तारे तोडून पळ काढण्याचा प्रयत्न करू नये। सरकार असा निर्णय घेणार असेल तर हा निर्णय मागे घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू, हे सरकारने विसरू नये।